कमी तेलकट आणि खुसखुशीत कडकणीसाठी इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ घेऊन त्याच्यामध्ये पांढरे तीळ व चवीनुसार मीठ टाकून 1 चमचा तेल टाकून सगळे मिक्स करून घेतलेले आहे। त्यानंतर इथं गुळाची गुळवणी करून थंड करून घेतलेली आहे। ती गुळवणी घालून आपल्याला हे पीठ मळायचं आहे। हे सर्व पीठ एकत्र करून मळून त्याचा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे। त्या गोळ्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे आणि एक प्लास्टिकचा कागद घेऊन त्याच्यावर लाटण्याने लाटून घ्यायचे आहे। पोळपाटावर लाटलं की ह्या गुळाच्या कडकण्या असल्यामुळे पोळपाटाला चिटकू शकतात, त्यामुळे प्लास्टिकच्या कागदावर शक्यतो लाटा। अशा लाटल्यानंतर अगदी फास्ट आणि लवकर कडकण्या लाटून होतात। आणि ह्या कडकण्या जास्तही पातळ नाही करायच्या, जशा आपण गऱ्या मैद्याच्या करतो तशा पातळ नाही करायच्या, थोड्याशा जाड ठेवायच्या, कारण ह्या तळल्यानंतर खूप कडक होतात। अशा प्रकारेच इथे आपण सगळ्या कडकण्या अशा व्यवस्थित करून घेणार आहे। मध्यम गॅस करून कडकणी तळून घ्या, कारण गूळ घातल्यामुळे लगेच कडकणीला लाल कलर येतो, त्यामुळे व्यवस्थितपणाने अशा व्यवस्थित तळून घ्या। एकसारख्या रंगावर इथं सगळ्या कडकण्या माझ्या तळून झालेल्या आहेत। ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।